नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। एअर मार्शल AK भारती यांनी रविवारी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली। सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले। दहशतवादी छावण्या नष्ट करण्याचे उद्दिष्ट आपण साध्य केले असून त्याचे परिणाम संपूर्ण जगासमोर आहेत, असे भारती यांनी सांगितले आहे। नागपूर महापालिकेने 13 मे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत K1300 मिलीमीटर फीडर मेन बंद करण्याची घोषणा केली आहे। या बंदमुळे पूर्व आणि उत्तर नागपूरच्या अनेक भागामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होईल, ज्यामध्ये हिवरीनगर, लकडगंज, नंदनवन, पारडी, भरतवाडा, खरबी, शांतीनगर आणि ताजबाग यांचा समावेश आहे। टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। इंग्लंड दौऱ्याच्या आधी त्याने हा निर्णय घेतला। इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून कोहलीने स्वतः त्याच्या निर्णयाची माहिती दिली, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे। तालिबानने अफगाणिस्तानात चेसवर बंदी घातली आहे। विविध प्रकारच्या मनोरंजन आणि खेळांना त्यांचा विरोध सुरूच आहे। तालिबानच्या मंत्रालयाने जाहीर केलेल्या धार्मिक विचारांमुळे आणि निर्बंधामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। भिवंडीतील वडपे परिसरातील रिचलँड कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे। ही आग इतकी भीषण होती की आगीचे धूर दूरपर्यंत दिसून येत आहेत। 11 मे रोजी प्रसिद्ध रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये RRR हा चित्रपट सुरू असताना लंडनमध्ये धुमाकूळ घातला। या बहुचर्चित भारतीय ब्लॉकबस्टरला त्याच्या पात्रतेनुसार रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळाली। आजच्या न्यूज वाइब्स मधील मुख्य घडामोडी इथेच संपतात। ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी जोडले रहा आणि अशाच अपडेट्ससाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।